कोल्हापूर ते हुपरी राज्यमार्गावर उचगाव गडमुडशिंगी परिसरातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे। या रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजवण्यात यावे अशी मागणी करवीर तालुका शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आली आहे। या मागणीचे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आले आहे। कोल्हापूर ते हुपरी या राज्यमार्गावर प्रवाशांची नेहमी वर्दळ असते। हुपरी, पट्टणकडोली, मुडशिंगी आणि कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीसह कर्नाटकात जाणाऱ्या वाहनांची संख्या या रस्त्यावर जास्त आहे। तसंच शाळा आणि कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सुद्धा अधिक आहे। या मार्गावरील उचगाव गडमुडशिंगी परिसरातील रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेत। खड्ड्यातून मार्ग काढताना वाहनधारकांना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागतेय। खड्ड्यात पाणी साचत असल्यानं नेमका खड्डा किती खोल आहे याचा अंदाज येत नसल्यानं वारंवार अपघात घडत आहेत। काही वेळा अपघातामुळे वादावादीचे प्रकार सुद्धा घडत आहेत। या पार्श्वभूमीवर करवीर तालुका शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं आज सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता SB इंगवले यांची भेट घेण्यात आली। या मार्गावर अनेक छोटे मोठे अपघात घडत असून मोठा अपघात घडण्यापूर्वीच हे खड्डे तात्काळ बुजवावेत अशी मागणी यावेळी पक्षाच्या वतीनं करत मागणीचं निवेदन इंगवले यांना देण्यात आलं। निवेदनानंतर तात्काळ खड्डे बुजवण्यात येतील असं आश्वासन इंगवले यांनी दिल्याची माहिती शिवसेना ठाकरे गटाचे करवीर तालुका अध्यक्ष राजू यादव यांनी दिली। इतके मोठमोठे खड्डे पडलेत की प्रचंड अपघात होत आहेत। एखादा खड्डा अचानक दिसल्यानंतर मोटरसायकलवाला ब्रेक मारतो आणि पाठीमागून येऊन एखादं वाहन त्याच्यावर आदळतं। मग असे अनेक अपघात झाले, वादावादीचे प्रकार घडले। आज आम्ही सार्वजनिक बांधकाम उपविभाग यांना एक निवेदन दिलं की तात्काळ आता हे मोठमोठे खड्डे आहेत ते बुरमानं मुजवून घ्या आणि पाऊस उघडल्यानंतर त्याचं डांबरीकरण पॅचवर करा। अशा पद्धतीने आम्ही आज सार्वजनिक बांधकाम विभागांना निवेदन दिलं। तर त्यांनी सांगितलं की तात्काळ हे आजच मी सर्वे करून तात्काळ ते बुरमानं खड्डे मुजवून घेतो आणि पाऊस उघडल्या ते कायमस्वरूपी डांबरानं पॅचवर करतो। अशा पद्धतीने आम्हाला आज आश्वासन दिलेलं आहे। यावेळी जिल्हाध्यक्ष विराज पाटील, उपजिल्हाप्रमुख पोपट दांगट, बाळासाहेब नलवडे, प्रकाश मुदुगडे, सुनील पारपाणी, अजित चव्हाण, सचिन नागटिळक, दीपक फ्रेमवाला, दीपक पोपरानी, विनोद रोहिडा, प्रसन्न आवटे, अरुण अब्दागिरी आदी उपस्थित होते।